नमस्कार. मी जितेंद्र उडके सराफ, पुणे. 100 वर्ष जुनी आमची पिढी आहे. सोनं, चांदी, हिरे, मोती हा आमचा व्यवसाय. मला पण एक मुलगी आहे. मी पाहतो हल्ली नवीन तुमच्या घरात सुद्धा मुलगी असेल, कुठं असेल, नवीन जनरेशन. लग्न कार्य म्हटलं की दागिने आले. विचार करा, मी ज्या गोष्ट सांगतो त्याचा शांतपणे विचार करा. तुमचा आग्रह असतो, तुमच्या मिसेसचा आग्रह असतो. तुम्ही किती मुलीचं मत विचारात घेतलं का तुमच्या? की अगं बाई, मी तुझ्यासाठी 10 तोळ्याचे दागिने बनवते, नेकलेस बनवते, बांगड्या बनवते, पाटल्या बनवते. सासरकडची मंडळी आहेत, ते 10 तोळे बनवत आहेत, ते काहीतरी तोडे बनवत आहेत, बांगड्या पाटल्या बनवत आहेत, मंगळसूत्र बनवत आहेत. तुम्ही त्या मुलीचं मत विचारलं का कधी? की ती खरंच घालणार आहे का अंगावर सोनं दागिने एवढे? हल्ली मुली अतिशय हुशार IT क्षेत्रात काम करतात. डॉक्टर्स, इंजिनियर्स, जीन्स, ड्रेस. तुमचा आग्रह आहे म्हणून त्या लग्नाच्या दिवशी पिवळ्या दिसण्यासाठी, लग्न म्हटलं दागिने तर दिसले पाहिजेत, म्हणून ते दागिने तुम्ही करता. आता हॉलमार्क आला आहे. 21 सप्टेंबर 2021 पासून हॉलमार्क भारतात कंपल्सरी झालं आहे. फार चांगली गोष्ट झाली. काय व्हायचं, पहिल्यांदा 23 कॅरेट म्हणून तुम्हाला दागिने दिले जायचे. खरं सांगू, 23 कॅरेटमध्ये दागिना होत नाही. बेडनं मिळू शकतं, बिस्किट मिळू शकतं. 23, 24, 23.5 ह्या प्रमाणात. हॉलमार्कमुळे काय झालं आहे, 22 कॅरेट म्हणजे 22 कॅरेट परफेक्ट तुम्हाला मिळतं. कारण प्रथम आम्हीच लोक जेव्हा हॉलमार्क नव्हतं तेव्हा 23 कॅरेटच्या दागिन्यावर शिक्का मारण्याचा अधिकार हा आमचा होता. मग तर 19 कॅरेट असू देत, 18 कॅरेट असू देत, 15 असू देत, 17 असू देत, 19 असू देत, 20 असू देत. 23 सांगून 22 कॅरेट देणारा सराफ चांगला, कारण फक्त एकच कॅरेटची चोरी करतो. कारण त्याला लेबर किती होते? 100 रुपये ग्राम, 150 रुपये ग्राम. आज काय झालं हॉलमार्कमुळे? आज तुम्हाला परफेक्ट 22 कॅरेट मिळतं, की जे तो HIDचा जो एक नंबर असतो, ते चिन्ह जागतिक चिन्ह असतं, ते बघितल्यानंतर तुम्ही कुठलंही सोनं कुठेही घेऊन जा, कुठेही तुम्हाला अडचण पडणार नाही. दुबईत जाऊ देत, शेजारच्या दुकानात जाऊ देत, इकडच्या दुकानात, तिकडच्या दुकानात, कुठेही गट हा प्रकार संपला आता. पण लक्षात येते का तुमच्या, लेबर झाले आता कमीत कमी 1,500-2,000 रुपये ग्राम. आणि जशी शोरूम्स मोठी होतात ना, तसे त्यांचे लेबर्स वाढत जातात. सोन्याचे भाव तुम्ही वर्तमानपत्रात पाहू शकता, लेबरचे भाव नाही पाहतात. मग त्याच्यावर आमिष दाखवली जातात, 30% डिस्काउंट, 50% डिस्काउंट. अरे, डिस्काउंट कसा होऊ शकेल? सोनं येते. आता तुमच्या मुलीचा विचार करा. तिला विचारा, तुम्ही दागिने घालणार आहे का बेटा एवढी? तुमच्या आग्रहात तर ती हो म्हणणार आहे. पण ती 16 दिवस झाले ना की ते सगळे दागिने उचलून बँक लॉकर, वर्षाचं भाडं भरून टाकायचं. आणि लेबर तुमचे 3 ते 4 लाख रुपये जातात. लेबर परत मिळतच का तुम्हाला? विचार करा. एक तर लॉकरमध्ये ठेवायचे दागिने, लॉकरचं भाडं भरायचं आहे, आणि जे लेबर परत मिळणार नाही ते 3-4 लाख रुपये घालवायचे. मी सराफ आहे, सोने चांदीचाच व्यवसाय करतो. सोन्यापासून तुम्हाला दूर नेत नाही मी तुम्हाला. मी फक्त कशा पद्धतीने गुंतवणूक करा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. लग्नात दागिने दिसलेच पाहिजेत. आम्ही 35 वर्षापूर्वी जे लाईट वेटचे दागिने मार्केटमध्ये आणले, आणि ज्यासाठी मी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री नरेंद्र जाधव यांच्याकडनं बक्षिसात पात्र ठरलो, आणि त्यांच्याकडनं अवॉर्ड मिळाले मला, की तुम्ही कमी वजनाचे दागिने असून हजारो महिलांची स्वप्न पूर्ण केली. तो काळ होता 1996-97. लक्षात घ्या, 4,000 रुपये भाव होता. छोटंसं दुकान होतं माझं, आणि तिथे कुजबुजताना बायकांचं पाहिलं तुम्ही, आवाज यायचा. AC असल्यामुळे बंद असायचं दुकान, आवाज यायचा. 3,500चा 4,000 भाव झाला तर अरे बापरे, आता कसं सोनं घेणार मी? हे वाक्य ते लाईटचे दागिने मला सुचले, आणि ते कलकत्त्यावरून आम्ही आणून
आज कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक पुण्यातल्या सोसायटीतल्या समजा 20 फ्लॅटची सोसायटी असेल तर 10 फ्लॅटमध्ये तरी ते माझे दागिने गेले. महाराष्ट्रभरात झालेच. मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे, तुमच्या मुलांचं भवितव्य पण अगदी व्यवस्थित सिक्युअर करा, पण ते मजुरीतल्या पैसे वेस्ट न करता मजुरीतल्या पैशातले निम्मेच पैसे खर्च करा. अगदी मुंडोळ्यांपासून तुमच्या पायातल्या तोरड्यांपर्यंत मी तुम्हाला लाईट वेटचे दागिने देतो. ती काही घालणार नाही रोज. हल्ली काय करतात मुली, गळ्यात एक चेन, 2 काळे मणी, कानात स्टड्स, घातले तर घातले, अदरवाईज नाही, आणि एखादी फिंगरिंग, संपला विषय. मी म्हणतोय जे 200 ग्रामचे दागिने तुम्ही करणार आहात आणि 4 लाख रुपये त्याची मजुरी देणार आहात, ते 4 लाख रुपये मजुरीमधल्या निम्मेचं पैसे आपण खर्च करूया. नखशिकांत मी तुमच्या मुलीचे दागिने मडवून देतो तुमच्या मुलीला. माझ्या मागे दिसत आहेत ते सगळे हेच दागिने आहेत. फरक कळला? अजिबात नाही कळला. माझं म्हणणं आहे, सोन्यात गुंतवणूक 100% करायची तुम्हाला. बिस्किट घ्या 24 कॅरेटचं. एका काड्यापेटीत बसतील एवढीच 2 बिस्किटं बसतात एका काड्यापेटीमध्ये. म्हणजे लॉकरचं धन करायची गरज नाही आहे. कुठेही तुम्ही घरात सिक्युअर ठेवू शकता कोपऱ्यात. आणि जे पैसे मजुरीत तुमचे वाया जाणार आहेत, की जे वर्षातनं कधीतरी 10-12 वेळाच वापरले जाणार आहेत अंगावर दागिने, हे बघा मागे दिसतात. कळतंय का तुम्हाला? लक्षात येतं आहे लाईट वेटचे दागिने आहेत? ते दागिने घ्या. सोन्यापासून दूर जाऊ नका. सोनं हे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी बिस्किट स्वरूपात घ्या, की ज्याच्यासाठी तुम्हाला 200 रुपये फक्त पॅकिंग चार्जेस पडणार आहेत. 200 रुपये 100 ग्रामचे सांगतोय मी तुम्हाला, आणि 2 लाख रुपये 100 ग्रामची मजुरी होणार आहे. आता विचार करा. निर्णय तुमचा आहे. धन्यवाद. नमस्कार.